नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स अपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक आहे। सिंपल आणि इझी डेकोरेशन आज मी करणार आहे आणि तो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपला आज केक खूप छान बनणार आहे। तर मी पहिला त्याला करून घेतलेला आहे, 3 बेसचं कटिंग करून घेतलंय। नंतर मग मी त्याला शुगर सिरप आणि क्रश टाकून त्या पाण्याने सोक करून घेतलेला आहे स्पॉन्जला। आणि फिलिंग मध्ये यूज केलेला आहे स्ट्रॉबेरी क्रश आणि व्हाईट चोको चिप्स। असं आपण दोन्ही लेयर मध्ये सेम प्रोसिजर करून घेतलेली आहे। शुगर सिरप आणि क्रश आणि व्हाईट चोको चिप्सचं फिलिंग असं करून आपला क्रम्बल कोट रेडी करून घेतलेला आहे। क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर मी केकला 10 ते 15 मिनिटांसाठी सेट करायला ठेवून देते, कारण जी आपली फायनल फिनिशिंग असते ती आपलं क्रम्बल कोट जितका चांगला सेट झालेला असतो तसे त्याप्रमाणे आपली फायनल फिनिशिंग पण खूप चांगली होते। तर आता आपण पहिलं व्हाईट क्रीमने आपण याला फिनिशिंग करून घेतलेली आहे फायनल। आणि नंतर आपली यासाठी मी साइड डबल खाली एक रेड कलरचं पाइपिंग बॅगने अशी बॉर्डर करून घेतली आणि अशी फॉल्ट लाईन तयार करून घेणार आहे। याला फॉल्ट लाईन म्हणतात। तर असं रेड कलरची फॉल्ट लाईन तयार करून घेतली आणि नंतर मग रेड कलरच्या त्याच पाइपिंग बॅगला थोडंसं मी ट्रायंगल शेपमध्ये पुढे त्याच्या टोकाला कट करून घेतलं आणि असं फ्लावर्स केले आणि असे फ्लावर्स तयार करून घेतले। आणि फ्लावर्स तयार झाल्यानंतर मी व्हाईट शुगर बॉल त्यांच्या सेंटरमध्ये आणि असे पिंक कलरचे आणि व्हाईट कलरचे शुगर बॉल असे साईडने करून घेतले आणि आपला डेकोरेशन कंप्लीट करून घेतलेला आहे। आणि ज्या मुलीचा बर्थडे होता तिचा नावाचा टॅग लावला आणि मध्ये बर्थडेचा टॅग लावला आणि आता आपला केक रेडी झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।